परिस्थिती अशी होती, एखादा म्हणला की आम्ही अंडी विकून देतो, तर आम्ही त्याची अंडी विकूस तर थांबायचं. शेअर्स गोळा करत असताना आम्ही पैसे नव्हते लोकांकडे, 100 रुपये सुद्धा नसायचे लोकांनी. मग कोण म्हणायचे मंगळवार देतो, कोण म्हणायचे रविवारी कोंबड्या विकून देतो, कोणी अंडी विकून द्यायचं, कोण माळवं विकून द्यायचं. कर्नाटकातनं ऊस आणून कारखाना चालवून तो कारखाना नानासाहेब वारले त्यावेळी 3 कोटी रुपये कारखान्याची शिल्लक होते. ज्यावेळी ह्यांच्या ताब्यात गेला, आता हे लई सांगायला गेला, त्यावेळी सगळं हिने खाऊन टाकलं. ते म्हातारे थांबा म्हणले, मग थांबलो आम्ही. त्यानं 5-6 कोंबड्या धरल्या. हां, 6 कोंबड्या धरल्या. 6 कोंबड्या 17-18 रुपये काय ते 100. त्या कोंबड्या मी स्वतः ढालगावातानं विकल्या. आणि मग तिलाच मी सभासद केलं त्या म्हातारीला. स्लीप बॉयला आणि त्या डायरेक्टरला पाया पडायची पाळी येत्या माझ्यासारख्या माणसाला. मी कारखाना उभा केलेला माणूस. माझा कारखाना इथं बंद पडलाय. माझा ऊस घालायला मी त्या आत्नीच्या कारखान्यात स्लीप बॉयला साहेब म्हणायचं, त्या डपळपूरवाल्याला साहेब म्हणायचं, त्या ह्या उगारवाल्याला साहेब म्हणायचं, नमस्कार करायचं. आम्ही कारखाना माझा ऊसाला. तालुक्यामध्ये महांकाली कारखान्याविषयी चर्चा सुरू असताना या ठिकाणी सामान्य नागरिकांमध्ये असेल किंवा इतर लोकांच्या मध्ये सुरू आहे. आता याच कारखान्याच्या बाबतीमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्या कारखाना अगदी सुरुवात होण्यापासून ते आत्तापर्यंत त्या कारखान्यामध्ये योगदान राहिलेले काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. तर आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब नमस्ते, तुमचं स्वागत आहे. नमस्ते. आता कारखाना सध्या तरी बंद अवस्थेमध्ये आहे, मात्र तुम्ही योगदान तुमचं त्या कारखान्यामध्ये आहे. अगदी सुरुवातीला स्थापन करण्यापासून तुम्ही तो कारखाना बघताय. काय परिस्थिती होती सुरुवातीची? सुरुवातीला मी या कारखान्याचा संस्थापक सभासद आहे. हा कारखाना चालू होण्यापूर्वी इथली अवस्था अशी होती की कारखाना ही एक संकल्पना होती लोकांच्यासाठी. पण त्या काळात हे नानासाहेब सगरे किंवा राजाराम बापू हे नेत्यांनी ह्या भागावर ज्यावेळी लक्ष घातलं आणि कारखान्या ज्यावेळी विषय निघाला, त्यावेळी आम्हाला सुद्धा वाटलं की एक साखर कारखाना ह्या भागात व्हावा. आणि म्हणून त्या काळात आमचा एक असा ग्रुप होता, म्हणजे तरुण मिळताचा, की कारखाना होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी काय लागतात त्या सगळ्या करायच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन मिळायचं. अच्छा. असं करत एकदा संकल्पना केली, पंडितरावला चीफ प्रमोटर केलं, संस्था रजिस्टर केली आणि मग शेअर्स गोळा करायचा ज्यावेळी सुरुवात झाली, त्यावेळीच्या राजाराम बापूंनी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक 5,000 रुपये कारखान्यात दिले. ते की सभासद पैसे द्यायचे नाहीत लोक, कारण सुरुवातीला 1,000 कारखान्याची 1,000 शेअरची किंमत होती. त्यातले 110 रुपये सभासदांना द्यायचं आणि 900 रुपये सोसायटीकडनं कर्ज घेऊन ते सभासदत्व त्याचं पूर्ण करायचं, अशी पद्धत होती. आणि जर रोख पैसे कोणी 1,000 दिले तर तो पण सभासद आहे. पण कारखान्याची दर्शनी किंमत शेअरची होती 1,000 रुपये. पण त्या काळात 1,000 नव्हे 100 रुपये सुद्धा लोक द्यायचे नाहीत. ज्यावेळी आम्ही कारखान्याची संकल्पना घेऊन ज्यावेळी लोकात जातो शेअर्स गोळा करायला, त्यावेळी ते कारखाना कसा होतोय का नाही, आपल्याकडे पाणी नाही, आपल्याकडे ऊस नाही. परंतु मग आम्ही त्या शेतकऱ्यांना सांगायचं, जर आपण असंच म्हणलं बाबा कारखाना होणार नाही काय, तर मग कसं व्हायचं? कारखाना व्हायसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या केल्या नाहीत तर कारखाना कसा होणार? मग त्यावेळेला मग पैसे आम्ही म्हणायचो, बाबा कारखान्याचा तुम्ही सभासद व्हा. सभासद होऊन पैसे उभा केले, संस्था उभा केल्या तर ऊस जाईल, भविष्यात आपलं चांगलं होईल, पोरं सर्व्हिसला लागतील, ऊस जाईल, आपली सुधारणा होईल असं. मग त्यावेळी लोकांना वाटायचं ठीक आहे म्हणायचे लोक. मग कुणी 100 द्यायचे, कुणी 1,000 द्यायचे. मग 110 रुपये लोकांकडनं घ्यायचं आणि 900 रुपये सोसायटी प्रकरण करायचं. पण त्यावेळेला असं होतं की 100 रुपये सुद्धा लोक द्यायला कचवचायचे. मग बऱ्याच वेळेला आम्ही लोकांसमोर जात त्यावेळेला आमची कशी होती फॅमिलीची म्हणजे बॅकग्राऊंड कसं होतं, म्हणजे संस्कृती कशी होती की आमच्या घराने आमचं घरानं त्या 10-20 खेड्यात प्रसिद्ध होतं. आणि मग लोक विचार करायचे, हा चांगल्या माणसाची मुलं आहे ती, ही काहीतरी चांगले करतेली घेऊन आले ती आणि चांगल्या माणसाकडे आहे ती. कारण राजाराम बापू आणि नानांचं, पंडितरावचं, हे अजितराव सरकारचं, हे कोळेकर बापू होते हिंगणगावचे, यांचं नाव होतं त्या भागातने. कारण ते आमच्या आधी असल्यामुळं दुष्काळात 72च्या काळात नानासाहेब गावागावात फिरले होते रोजगार हमीसाठी, त्यामुळे त्यांना ओळखत होते. आणि कारखाना मग सांगली कारखाना आहे, कवटे मंकाळा कारखाना असं लोकांना वाटत होतं.
मग त्यावेळेला शेअर्स गोळा करत असताना आम्ही पैसे नव्हते लोकांकडने, 100 रुपये सुद्धा नसायचे लोकांनी. मग कोण म्हणायचे मंगळवार देतो, कोण म्हणायचे रविवारी कोंबड्या विकून देतो, कोणी अंडी विकून द्यायचं, कोण माळवं विकून द्यायचं. अरे बाप. पण परिस्थिती अशी होती, एखादा म्हणला की आम्ही अंडी विकून देतो, तर आम्ही त्याची अंडी विकूस तर थांबायचं. आणि मग ते 100 रुपये त्याच्याकडे घ्यायचे, त्याची पावती काढायची, 900 रुपये सोसायटी करून आम्ही सभासदाचे केले. एकदा शिंदेवाडीला मी एका शेतकऱ्याला मी सांगत होतो, हे असा कारखाना आहे, सभासदकडे आहे. तिथे एक म्हातारी होती लोखंड्याची, ती ऐकत होती म्हातारी. आणि ती सगळं झाल्यावर आमच्याला हे बाळ इकडे म्हणले, काय काय बोलत होतास तू, तर कारखाना शेअर्स. मग आमचा घे, कारण त्याचे मुलाचा कारखान्याला टोळी होती सांगली कारखान्याला, लोखंडे म्हणून सरपंच होते पुन्हा ते. तर ते आजी म्हणले आम्हाला, मग आमचं कर की आम्हाला बी सभासद कर की म्हणले, कारण कारखान्याला त्याच्यात टोळी जात होती मुलाची. मग ते म्हणले हिथं कारखाना झाला तर आमचा मुलगा सांगलीला जाणार आहे ना, हिथं काम करेल म्हणले. मग पैसे, मग रविवार होता त्या दिवशी, मग ते म्हातारी थांबा म्हणले. मग थांबलो आम्ही, त्यानं 5-6 कोंबड्या धरल्या. हां, 6 कोंबड्या धरल्या. 6 कोंबड्या 17-18 रुपये काय ते 100, त्या कोंबड्या मी स्वतः ढालगावातानं विकल्या. आणि मग तिलाच मी सभासद केलं त्या म्हातारीला. पुढे ते सरपंच होता, ट्रॅक्टर घेऊन दिला. अशा प्रत्येक गोष्ट अशी होते. बऱ्याच कारखाना उभारण्याची ही खरी कहाणी नाही, म्हणजे देत नव्हती ना लोकांना. संकल्पना ही खरी वाटाय, कुठला होतोय कारखाना. शेवटी आम्ही लोकांना सांगायचं, बघा कारखाना होऊ दे, नाही न होऊ दे, झाला तर चांगली गोष्ट आहे, नाही झालं तर एक 100 रुपये पडलं म्हणा, उडून गेलं म्हणा, असं काहीतरी करा, पण द्या. आणि दिल्यानंतर कारखाना होतोय नक्की. असं किती सालची गोष्ट आहे ही? 1981, 78, 79, 81 गोष्ट. कारखान्याचं रजिस्टर झाल्यावर सुरुवातीला. आता खरं तर कारखान्यात तुमचे इलेक्शन लागलेलं आहे आणि सध्या कारखान्याची परिस्थिती बघता कारखाना बंद आहे. आता कारखाना बंद असल्यामुळं त्यामध्ये अनेक नुकसान होतात, लोक उद्योगधंदे ठप्प आहेत, कामगारांचे जे पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तर नेमका कारखाना बंद पडण्याचं कारण काय? कारखाना बंद पडायचं कारण म्हणजे कारखान्याचं जे व्यवस्थापन, जे नानासाहेब सगळे वारले, त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला, त्याच्यानंतर त्याचं जे नोकर त्यांनी जे घेतले, म्हणजे त्याचं व्यवस्थापनासाठी लागणारी माणसं, ती त्यांना चांगली भेटली नाही. ती म्हणजे कारखाना बंद पडायचं काय कारण नव्हतं. एक टन ऊस कवठेमंकाळमध्ये इथं कारखान्याचा नसताना बाहेरनं 150 मंद्रुप सोलापूरपासून अगदी कर्नाटकातनं ऊस आणून कारखाना चालवून तो कारखाना नानासाहेब वारले त्यावेळी 3 कोटी रुपये कारखान्याची शिल्लक होते. ज्यावेळी ह्यांच्या ताब्यात गेला, आता हे लई सांगायला गेला, त्यावेळी सगळं हिने खाऊन टाकलं. ह्यांचं फक्त खायचं आणि पैशाचं काय नाही. कारण येताना काय पुन्हा डायरेक्टर बोर्डात अशी त्यांनी व्यूहरचना केली की मी फाउंडर सदस्य आज सुद्धा, म्हणजे मला त्याचं ते बघितलं की मला ते सहन होत नाही. नुकसान झालं, काय करणार, नोकरी करता येत नाही. आणि बरं शाळेला चाललेले कॉलेजला मुलं, कारखाना बंद पडला, पैसे नाही, ते काय करणार माणूस सांगा. सामान्य काय ते कामगार म्हणजे काय घरंदाच असतोय, काय गरीबच असतोय, पगार घेऊनच सगळं चालत असते त्याचं. त्यामुळे एवढी सगळ्यात वाईट अवस्था ती झाली. नाही, खरं तर नुकसान हे तुमच्या इथल्या शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्याचं तरी झालं साहेब, शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं. माझ्यासारख्या माणसाला कोणाच्या बी कारखान्याच्या स्लीप बॉयला आणि त्या डायरेक्टरला पाया पडायची पाळी येते. माझ्यासारख्या माणसाला, मी कारखाना उभा केलेला माणूस, माझा कारखाना इथं बंद पडलाय. माझा ऊस घालायला मी त्या आत्नीच्या कारखान्यात स्लीप बॉयला साहेब म्हणायचं, त्या डपळपूरवाल्याला साहेब म्हणायचं, त्या ह्या उगारवाल्याला साहेब म्हणायचं, नमस्कार करायचं. आम्ही कारखाना माझा ऊसाला, आमचे अपघात होणे म्हणून. ही अवस्था माझी झाली नाही, 100 एकराच्या मालकाची झाल्या. ह्याच्या एवढं वाईट काय नाही साहेब. आम्ही सभासद कारखान्याचे, काय सांग, हिने काही ठेवलं नाही सरळ ह्या डायरेक्टर बोर्डाने आलेल्या. आणि डायरेक्टर बोर्ड असं घेतलं की ते फक्त हो नाही काय कळायचं, आले की मिटिंगला यायचं, तेवढं चहा पाणी खाल्ली, गाडीत बसून सोडली की झाले. ह्याच्या पहिले की डायरेक्टरला काय माहीत नाही, ती सह्या कुठं घेते, ती सह्या कुठं करतो, ही ह्या डायरेक्टरला कधी माहीत नाही. आणि म्हणून मला पहिल्यापासून त्यांनी डावललं, कारण मला एकट्याला जरी कारखान्याच्या बोर्डात घेतलं असतं तर ही अवस्था आली नसती. नाही, आता खरं तर इलेक्शन हे म्हणजे तसं ताकदीच आहे, कारण पहिले सत्ताधारी समोरच्या पार्टीमध्ये आहेत आणि आत्ता जे नवीन पॅनल तुम्ही केलेलं आहे की महांकाली साखर कारखाना बचाव
कृती समिती. काय वाटतं ह्या दोन्ही म्हणजे पार्टीकडे आता बघून कसं किंवा आहे पॅनलकडे साहेब, बघून? तुम्ही आता तुलना करायला लागलाय. आता ह्या इलेक्शनची तुलना होऊ शकत नाही. बर. सत्ताधारी पार्टीचे तुम्ही म्हणताय ना डायरेक्टर आहेत, ते डायरेक्टरच आहेत फक्त. बर. ते म्हणजे ते डायरेक्टर रिटायर होतात. आता सभासदांनी केलं, फक्त पॅनल लागलं तर ते येऊ शकत नाहीत, कारण त्यांनी तसं काही केलं नाही शेतकऱ्यासाठी. आता तुमचं जे पुढचं जे सगळ्यांचं जे पॅनल आहे, खरं तर ते महायुतीचंच पॅनल आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यांच्या पाठीमागं खरं तर ताकद मोठी आहे, कारण सरकार असल्यामुळं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करता येतात वगैरे. आणि आता हे कृती बचाव समितीचं पॅनल कुठंतरी स्थानिक आणि बाकी इतर नेते सुद्धा त्यांच्या मागं आहेत. मात्र ही लढत खरं तर तुल्यबळ लढत आहे. काय वाटतं या नाही, लढती मला संदर्भामध्ये? ही लढत तुल्यबळ वाटत नाही. बर. लोक आता कुठल्या पार्टीचं पॅनल आहे कुठल्या याचं बघणार नाही. लोकांना चांगलं पॅनल जे कारखाना उभा करायच्या मापाचं आहे तेच त्यात तो लोकांना बघणार. तुम्हाला काय वाटतंय कुठलं चांगले लोक काम करतील? आता हे कसं आहे माहिती आहे का, हे विरोधातनं हे आता हे कारखाना बंद पडलेला चालू करायला निघालेत. बर. बरोबर आहे नाही, ह्याला ते करावंच लागेल निवडून दिल्यावर. ह्यांना बी खाता येणार नाही ना मग. आता कसं आहे खरं तर आता परिस्थिती बघता जे चालू करतो म्हणतायत किंवा कारखाना चालू करण्यासाठी जे लोक धडपडतायत, खरं तर लोक त्यांच्या झोळीत टाकणार की मतदान त्यांच्याच मतदान टाकावं लागेल. कारण हेनी करतो म्हणून काय करा, ह्यानी केलाच नाही ना. बरं कसं आहे, ह्याने जर केला असता हाय असं ठेवला असता कारखाना, ह्याने हाय चालू होता हाय असा ठेवला असता, ह्याला इलेक्शन लावायची ना गरज तरी काय होती. आम्ही म्हणलं असतं सभासदाने, तू मरेपर्यंत चेअरमन राहा, तू मरेपर्यंत डायरेक्टर राहा. आमचं नुकसान काय, जिथं नोकराचं आणि सभासदाचं नुकसान होत नाही त्याला बदलायची काय गरज नाही. दूध देते म्हणल्यावर म्हस ऐकायची काय कारण नाही. आता आम्ही अशी पण चर्चा लोकांच्याकडून ऐकली की समजा सगळ्यांचं पॅनल आलंच म्हणजे निवडून आलं, तर ह्या भागातले शेतकरी तिथं ऊसच घालणार नाहीत असं काय काय लोक आता म्हणजे आम्ही चर्चा करतो त्यावेळेस खरंच काय अशी परिस्थिती आहे? नाही, सगळ्याच पॅनल एक येणार नाही. पहिली गोष्ट, कारण आज पाहतो ते इतिहासात आज झाले की त्यांनी जी इलेक्शन ज्यावेळी सगळ्यांनी लावली त्यावेळी विरोधातनं पूर्ण पॅनल उभा राहिला नाही. त्यांनी असं अर्ज काढायचे, त्यांची व्यूहरचना असायची, पॅनल लावू द्यायचं नाही. आणि त्यामुळे सभासद म्हणायचे मग अर्ध्याला देऊन काय करायचं. त्यावेळेला सुद्धा मी बऱ्याच लोकांना म्हणलं, अरे 17 जाण्यावर 17 एक 4 तरी विरोधाचे घाला. त्यामुळे ते हे कमी होते, खायचं कमी होते. एक मोकळं मैदान आणि त्या अडचण आलेले मैदान, एक काट्यातनं पळायचं वेगळं, डांबरीनं पळायचं वेगळं. निदान काट्यातनं तरी पळू देत म्हणलं, पण ते नाही म्हणायचे लोक सभासद. पूर्ण मग ह्या 4-2ला देऊन काय करायचं असं म्हणून ते त्यांची सत्ता यायची. ठीक आहे. अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे, आता जे लोक सभासद असतील किंवा जे मतदान करणारे लोक आहेत त्यांना नक्की तुम्ही काय सांगाल बाबा, काय केलं पाहिजे किंवा कुणाच्या बाजूने त्या ठिकाणी तुम्ही ठामपणे उभा राहिला पाहिजे? प्रश्न असा आहे, इतके दिवस ह्यांनी प्रयत्न केला नाही कारखाना उभा करायचा. ह्यांनी कारखान्याचं कर्ज केलं, खाल्लं पैसे, आणि कारखान्याचं कर्ज फेडायला सभासदाच्या जमिनी विकायला लागले. ही जमिनी विकायला लागली. वास्तविक ह्यांना अधिकार नाही जमिनी विकायचा. ही जमीन सभासदाची आहे. तुम्हाला जमिनी विकण्याचा त्याच्यामध्ये आरोप आहे. आता सातत्यानं आम्ही 5 ते 6 लोकांच्याकडून खरं तर ऐकलं हे जमिनी विकल्या गेल्या. खरंच जमिनी विकल्यात का त्याच्यामध्ये? नाही, विकायचा प्रयत्न केला, विकल्या नाही. त्या विकता येत नाही जमीन. त्याला कसं आहे, विकण्याचा प्रयत्न झाला, विकायचा प्रयत्न केला, फसवायचा प्रयत्न केला, खोटे ठराव घेतले जमीन विकायला. आहे कोण आमच्यासारखा सभासद जमीन विकायला येतो, तो कारखाना विकून खेळायला दिलाय काय? मग आमचं काय? बर. आमचे शेअर्स आहेत तिथं 10,000. माझ्या घरातले 7च्या 7 सभासद आहेत. मी पहिला शेअर्स आहे. माझ्या नावावर जमीन नव्हती. माझा वडील या कारखान्याच्या 45 नंबरचा सभासद आहे पहिल्या. माझे वडील स्वतः, कारण वडिलांच्या नावावर जमीन होती. मी शेअर्स पावत्या काढत होतो. पहिली वडिलाची काढली मी, आणि 100 रुपये भरलं, 900 रुपये कर्ज काढून भरलं मी. माझे वडील 45 नंबरला सभासद आहेत. आणि पहिल्या 81ला ज्यावेळी ऊस घालायची परिस्थिती आली त्यावेळी माझा देशी ऊस होता. मी देशी ऊस 42 टन कारखान्याला घातलाय. अगदी शेवट प्रश्न, काय लोकांना काय सांगाल तुम्ही या ग्रामीण भागातल्या किंवा शेतकऱ्यांना काय सांगाल नक्की? आता सांगायचं म्हणजे काय, लोकांना सरळ आहे, कारखाना कोण उभा करतो त्याच्या पाठीमागे उभा राहायचं. कारण कारखाना हे शेतकऱ्याच्या म्हणजे जीवनाची एक लाईफलाईन आहे. अगदी आज बघा पैसा कुठनं येतोय शेतकऱ्याला,
तर ऊसात नाही येतोय जास्तीत जास्त. म्हणजे शेतकऱ्याच्या हिताची गोष्ट आहे. कारखाना म्हणजे शेतकऱ्याच्या हिताची गोष्ट आहे, आर्थिक प्रगतीची गोष्ट आहे. पैसा आला तर तुमचं सगळं होतंय. मग पैसा जास्तीत जास्त आता कशातनं मिळतोय तर ऊसातनं मिळतोय. त्यामुळं हा जो कोण कारखाना उभा करेल कोणी असू दे त्याला सभासद मतदान करणार. साहेब, तुम्ही वेळ दिलात आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.